गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर दिवसाच्या सकाळमध्ये या निरूपणास उपासना करूनच बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जेव्हा आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंची कृपा होते ना, तेव्हा अहंकाराचा अंत झाल्याशिवाय राहत नाही। आणि आज आपल्या जीवनामध्ये सर्वांच्या जीवनामध्ये सद्गुरूंची कृपा आहे। ती का आहे बरं कृपा? कारण आपण रोज नित्यनेमाने 2 वेळची उपासना करतो, ब्रह्ममुहूर्तावर उठतो। जेवढ्या जोमाने आपण उपासना करतो तेवढ्या जोमाने आपण कर्माने सुद्धा राहतो। परधन भयावह आहे, परश्री माते समान म्हणतो। म्हणजे या सर्व गोष्टीमध्ये आहे ना, आपण तंतोतंत बसतो। मग आपल्या वाट्याला दुःख येईल का बरं? कधीच येणार नाही। आपल्या जन्मोजन्मी आहे ना, ही सद्गुरूंची कृपा अशीच राहिली ना, तर आपल्याला मोक्षप्राप्ती होणार आहे। आणि ही मोक्षप्राप्ती आहे ना, खूप लांब राहिलेली नाही। फक्त कर्माने निवांत शांतपणे जगा। आणि आज आहे ना, बघा, आज जे तुमचं मन आहे ना, या पूर्ण निरूपणामध्ये शांत करेल, डोळे पाणावतील आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी तुमची बदलून जाईल। आपल्या जीवनामध्ये पैसा, मान, प्रतिष्ठा याला खूप महत्त्व दिलं जातं, पण खरा मोठेपणा हा पैशामध्ये असतो का बरं? अजिबात नाही ना। तो असतो मनाच्या शुद्धतेमध्ये, नम्रतेमध्ये, माणुसकीमध्ये। कधी कधी देव आपल्याला शिक्षा देत नाही, तर आपल्या चुका सुधारण्यासाठी परीक्षाच घेतो ना। आणि त्या परीक्षेतून जो शहाणा होतो ना, त्याच्यावर सद्गुरूंची कृपा ओसांडून वाहते। आणि आज आहे ना, आपण एका श्रीमंत पण अहंकार माणसाची, ज्याला वाटायचं पैसा म्हणजे सर्व काही आहे, गरीब म्हणजे काहीच नाही, पण जेव्हा सद्गुरूंची कृपा त्याला आपली शक्ती दाखवते ना, तेव्हा त्याचं संपूर्ण आयुष्य कसं बदलून जातं। म्हणून आपण आज आहेत ना, या निरूपणामध्ये एवढंच पाहणार आहोत की मनुष्याच्या जीवनामध्ये जर सद्गुरूंची जेव्हा कृपा होते ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये काय होतं। एकदा एका गावामध्ये बळीराम नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता। मोठा वाडा, गाड्या, शेतजमिनी, दुकानं, पैशांची काहीच कमी नव्हती। गावात त्याचं नाव मोठं होतं, पण त्याच्या मनामध्ये एक मोठा दोष होता, तो म्हणजे अहंकार। या मनुष्याच्या मनामध्ये आहे ना, तोच आपल्या जीवनाची साडेसाती करून टाकणारा राक्षस आहे। आणि जेव्हा हा अहंकार बाजूला जातो ना, तेव्हा आपल्या मनामध्ये बसतो तो भगवंत। आणि जेव्हा भगवंत बसला ना, हे आपलं जीवन समाधानी होऊन जातं। म्हणून हा अहंकार आहे ना, तो आपल्याला निरूपणाच्या अगोदरच काढून टाकायचा आहे आणि मग निरूपण ऐकायचं आहे। बघा, त्याच्या जीवनामध्ये आहे ना, भरपूर संपत्ती होती, पण अहंकार मात्र होता। तो गरिबांना तुच्छ समजायचा, लोकांना मदत करायला कधीही मदत करायचा नाही। आणि कोणी काहीतरी मागायला आलं ना, की त्यांना अपमान करून हाकलून द्यायचा। गावातली माणसं त्याला घाबरत होती, कारण त्याचा शब्द म्हणजे आदेशच ना। पण लोक मनातल्या मनामध्ये म्हणायचे, पैसा आहे म्हणून काय झालं, पण मनामध्ये माणुसकी नसेल तर त्याचा काय फायदा आहे बरं? बघा, बळीरामची पत्नी मात्र फार चांगली होती, नेहमी देवपूजा करायची, दानधर्म करायची। तिला सद्गुरूंवर खूपच श्रद्धा होती। रोज सकाळी उठून सद्गुरूंच्या फोटोसमोर दिवा लावायची आणि म्हणायची, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, माझ्या घरामध्ये समृद्धी राहो। पण बळीराम म्हणायचा, तुझ्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही,
तुला तुझा देव पैसा देणार आहे का? अरे मीच या पूर्ण जगाचा राजा आहे. मी जे ठरवतो ना मीच सर्व करेल. बघा एवढ्या या पूर्ण गावांमध्ये माझ्याकडेच जास्त पैसा आहे. मेहनतीनं पैसा मिळतो, देव काहीच करत नाही. सगळी ही अंधश्रद्धा आहे. पत्नी शांत राहायची, कारण तिला माहीत होतं ना अहंकाराचं उत्तर आहे ना देव वेळ आल्यावर देत असतो. एक दिवस गावात मोठा दुष्काळ पडला. पाऊसच झाला नाही. लोकांची शेती वाळून गेली. गरिबांची परिस्थिती फार वाईट झाली. आणि घरातच चुळं पेटेना. लोक गावभर भीक मागायला लागले. काही लोक तर उपाशीपोटी रडत बघा त्या श्रीमंत वाड्याकडे येऊ लागले, कारण तिथे खूप धान्य भरपूर होतं. गोदामं भरलेली होती. पण हा मदत करण्याऐवजी दरवाजावर पहारेकरी ठेवायचा आणि म्हणायचा, कोणालाही आत येऊ देऊ नका, माझं धान्य माझं आहे. एक दिवस एका वृद्ध आजीनं हात जोडून विनवणी केली, बाळा 2 मुठी धान्य दे, नातवंड उपाशी आहेत. बघा तो चिडला. त्यानं तिला ओरडून हाकललं, बघा माझ्याकडे फुकट देण्यासाठी ते काही नाही, इथून निघून जा. त्या आजीचा चेहरा उतरला. ती रडत रडत ती निघून गेली. हे दृश्य आहे ना. बघा त्या श्रीमंत माणसाच्या पत्नीनं पाहिलं. तिचं मन दुखवलं गेलं. ती देवघरामध्ये गेली आणि सद्गुरूंच्या फोटोंसमोर उभी राहिली. डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाली, सद्गुरू या घरामध्ये संपत्ती आहे पण मनामध्ये दया नाही. सद्गुरू यांना सद्बुद्धी द्या. पण त्या रात्री बघा तो झोपला होता, म्हणजे तो श्रीमंत मनुष्य झोपला होता, पण त्याच्या पत्नीला झोप लागली नाही. त्याच्या झोपेमध्ये एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात त्यानं पाहिलं की त्याचा मोठा वाडा अंधारात आहे. घरात कोणीच नाही, गोदामात धान्य नाही, पैसा नाही, सर्व काही रिकामं आणि बाहेर लोक हसत आहेत. तो घाबरून उठला आणि त्याच्या कपाळावर घाम आला. तो उठून पाणी प्यायला गेला. तेव्हा त्याला घरात काहीतरी आवाज ऐकू आला. तो आवाज गोदामातून येत होता. रघुनाथने दिवा घेतला आणि गोदामाकडे पाहिलं. दरवाजा उघडताच तो थक्क झाला. गोदामात उंदरांनी धुमाकूळ घातला होता. धान्याचे पोते फाटले होते. सगळीकडे धान्य पसरलेलं होतं. उंदीर धान्य कुरतडत होते. बघा तो घाबरला. जोरामध्ये ओरडू लागला, अरे हे काय झालं? पण त्यानं नोकरांना उठवलं. पण उंदरांची संख्या इतकी होती ना की कुणालाच काही करता येईना. सकाळपर्यंत गोदामातली बरीच धान्याची पोती खराब झाली होती. पण बळीरामचं मन हादरलं. तो म्हणाला, मी एवढं साठवून ठेवलं आणि एका रात्रीमध्ये नुकसान झालं. दुसऱ्या दिवशी त्यानं गावातल्या लोकांना बोलावलं आणि म्हणालं, कोणी उपाय सांगा, माझं धान्य वाचवा. गावातल्या लोकांनी सांगितलं, ही सद्गुरूंची लीला आहे. तुम्ही तुमच्या गरिबांना धान्य दिलं नाही म्हणून देवाने तुमचं धान्य उंदरांच्या हातामध्ये दिलं. हे ऐकून बळीराम चिडला आणि म्हणाला, देव वगैरे या जगामध्ये काही नाही. मी स्वतः माझ्या आईनं मला जन्माला घातलं, माझ्या बापानं मला जन्माला घातलं. मग आता ते मेल्यानंतर मी स्वतः आहे. माझ्याकडे सर्व काही आहे. माझं कुणीही वाकडं करू शकणार नाही. तुम्हाला या अंधश्रद्धेमध्ये राहायचं असेल ना तर मग तुम्ही कमवू नका. बघा तुम्हाला कसा देव देतोय बरं. बघा त्या माणसाच्या दुकानाला अचानक आता आग लागली. बाजारात लोक धावत आले. आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आगीने दुकानातील कापड आहे ना, माळ सगळं काही जाळून टाकलं होतं. काही वेळातच त्याचं मोठं नुकसान झालं. बळीराम आता पूर्णपणे कोलमडला होता. त्याला समजलं नव्हतं हे माझ्याच बाबतीत का घडतंय बरं. तो रात्री घरी आला. त्याची पत्नी शांतपणे देवघरामध्ये दिवा लावत होती. बघा बळीरामानं तिला रागाने विचारलं, हे सगळं काय होतंय बरं? माझं गोदाम, माझं दुकान, सर्व काही नष्ट होतंय. पत्नीने नम्रपणे सांगितलं, स्वामी तुम्हाला शिकवत आहेत की पैसा मोठा नाही, माणुसकी मोठी आहे ना. बघा त्या बळीरामनं हातात डोकं धरलं
पहिल्यांदाच त्याच्या मनामध्ये अपराधीपणा आला होता. त्याने विचार केला, मी खूप चुकीचं वागलो, मी लोकांना अपमान केलं, कदाचित हा माझ्या जीवनावर हा परिणाम आहे. त्याच रात्री बघा त्या बळीरामनं पुन्हा स्वप्न पडलं. स्वप्नात एक तेजस्वी साधू त्याच्या समोर उभा होता. साधूचा चेहरा गंभीर होता, त्याच्या डोळ्यामध्ये करुणा होती. साधू म्हणाला, बळीराम, तुझ्याकडे धन आहे पण मन रिकामं आहे. गरिबांची भूक तुला दिसली नाही. आता तुझा अहंकार आहे ना, मोडल्याशिवाय तुला शांती मिळणार नाही. बघा, बळीराम घाबरून म्हणाला, तुम्ही कोण आहात बरं? साधू फक्त हसला आणि म्हणाला, मी तुझ्या जवळच आहे, पण तू मला ओळखलंच नाही. इतकं बोलून साधू नाहीसा झाला. बळीराम घाबरून जागा झाला. त्याच्या मनामध्ये एकच नाव घुमत होतं, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पहाटे त्यानं पत्नीला उठवलं आणि तो म्हणाला, मला गाणगापूरला जायचं आहे, स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. पत्नीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि म्हणाली, दत्तगुरू तुमचं मन बदललं, चला जाऊया. दुसऱ्या दिवशी दोघं गाणगापूरला निघाले. बघा, तो श्रीमंत माणूस होता ना, तो पहिल्यांदा शांत दिसत होता. तो वाटे सतत म्हणत होता, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. आणि गाणगापूरला पोचल्यावर त्याने मंदिरामध्ये प्रवेश केला. गर्दी खूप होती, पण आता बळीराम आत गेल्यावर अचानक त्याला एक वृद्ध साधू दिसला. तोच चेहरा, तोच तेज, तो स्वप्नातला साधू. बघा, बळीरामचा थरकाप उडाला. त्यानं लगेच त्या साधूच्या पायावर डोकं ठेवलं आणि रडत म्हणाला, महाराज मला माफ करा, माझ्या अहंकारामुळं आहे ना, मी खूप पाप केलं. साधूनं त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे. दया, सेवा आणि नम्रता या गोष्टी ठेवशील ना, तर तुझं जीवन धन्य होऊन जाईल. बघा, तो रडत रडत म्हणाला, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. साधू म्हणाला, तू परत जा आणि गावातल्या गरिबांना मदत कर. तुझं धान्य, तुझं धन हे सर्व तुझं नाही, हे ईश्वरानं तुला दिलंय ना, लोकांच्या सेवेसाठी. इतकं बोलून साधू उठला आणि गर्दीत हरवला. बघा, त्याला आणि त्याची पत्नी स्तब्ध झाली. त्यांनी शोधलं पण साधू कुठेच दिसेना. तेव्हा पुजाऱ्यानं सांगितलं, बाळा, ते स्वामी होते. ज्याला श्रद्धा असते त्यालाच स्वामी दर्शन देतात. हे ऐकून बळीराम संपूर्ण देह आदरला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी मला क्षमा करा, मी आजपासून बदलणार. ते दोघेही घरी परतले. बघा, बळीरामनं दुसऱ्या दिवशी गावात जाहीर केलं की आजपासून माझ्या गोदामातील धान्य आहे ना, तो गरजू लोकांना दिलं जाईल, कोणालाही उपाशी राहू देणार नाही. गावातले लोक आनंदाने आले. बळीराम स्वतःच्या हाताने त्यांना धान्य देऊ लागला. त्यानं त्या वृद्ध आजीला शोधून काढलं, तिच्या हातामध्ये पोते दिलं आणि तो म्हणाला, आई मला माफ कर, मी खूप मोठी चुकी केली. आजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ती म्हणाली, बाळा, आज तुझ्या मनामध्ये देव जागा झाला. बळीरामनं गावात अन्नछत्र सुरू केलं. रोज लोकांना जेवण मिळू लागलं. त्यानं मंदिरामध्ये दान केलं, गरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली आणि सर्वात मोठं म्हणजे त्यानं स्वतःचा अहंकार सोडला. काही दिवसांनी आश्चर्यकारक घटना घडली. गावात जोरदार पाऊस पडला, शेतात पिकं आली, दुष्काळ संपला, लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं. बघा, बळीरामनं देवघरामध्ये जाऊन सद्गुरूंच्या फोटोंसमोर हात जोडले आणि म्हणाला, स्वामी तुम्ही मला शिकवलं, मी पैसा मोठा नाही, माणुसकीच मोठी आहे ना. त्या दिवशी बळीरामच्या आयुष्याचा पूर्ण बदल झाला होता. तो आधी लोकांना घाबरवायचा, पण आता लोक त्याला प्रेमाने पाहू लागले. गावकरी म्हणू लागले, स्वामींनी रघुनाथला बदललं. रघुनाथ रोज सकाळी उठून सद्गुरूंच्या फोटोसमोर दिवा लावायचा आणि म्हणायचा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,
माझ्या मनात नेहमी नम्रता राहू दे. आणि त्या दिवसापासून बघा त्या घरामध्ये धनासोबत शांती आली, आनंद आला, समाधान राहू लागलं. अहंकाराने माणूस खाली पडतो, पण नम्रता आणि सेवा माणसाला देवाजवळच नेते ना. म्हणून सद्गुरूंची कृपा त्यालाच लाभते जो मनाने शुद्ध असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, किती जरी कठीण प्रसंग आले ना, आपल्या जीवनामध्ये किती जरी संपत्ती आली तरी अहंकारी कधीच होऊ नका. गरजवंतांना सर्व काही देऊन टाका. जेव्हा आपण जेवण करत असलो ना, तर समोरचा भुकेलेला असेल त्याला धान्य द्या. जो पाणी प्यायला आला त्याला पाणी द्या. म्हणजे आपलं जीवन एवढं शुद्ध असावं ना की समोरच्यानं लगेच म्हणावं किती चांगला माणूस आहे. म्हणून एक गोष्ट आहे ना, प्रत्येकाने कायमची लक्षात ठेवा. हा माणूस आहे ना, हा मनुष्य चुकीचाच पुतळा आहे ना, त्याच्या जीवनामध्ये आहे ना एक ना एक असं अदृश्य काम घडत असतं, एक ना एक असा अवगुण घडत असतो. पण तो अवगुण जो सुधारतो ना, तो भगवंताचा प्रिय होतो, भगवंताच्या कृपेचा प्राप्त होतो. पण जो अवगुण अजून अवगुण करत राहतो तो रसातळाला जातो ना. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला हेच शिकवलं, आपल्या जीवनामध्ये जर अवगुण असतील ना तर भगवंताला आपण शरण जायला हवं. पण जोपर्यंत भगवंताला आपण शरण जात नाही ना, तोपर्यंत आपल्याला समाधान मिळणार नाही. आणि हे समाधान फक्त भगवंताच्या चरणामध्ये आहे, मग परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या जीवनामध्ये किती जरी सुख आलं, किती जरी दुःख आलं तरी भगवंताला कधीच विसरू नका. तोच या पूर्ण सृष्टीचा दाता आहे. आपण जरी कमवत असलो ना, फक्त आपण इथे येणारे फक्त जीव आहेत, पण सांभाळणारा माझा भगवंत आहे ना, तुमचं कल्याणच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.